नमस्कार दर्शक हो. दिनांक 24 सप्टेंबर बुधवारची उजनी व वीरची अपडेट आपण आता पाहणार आहोत. तर त्याबद्दल आपणास एक विनंती आहे की आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ताज्या अपडेट. तर वीर धरणातून सतत विसर्गामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून वारंवार बदल होत आहे. वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात काल सकाळपर्यंत 3200 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. रात्री 9 वाजता त्यामध्ये वाढ करण्यात आली, तो 7837 क्युसेक्स करण्यात आला व पुन्हा रात्री 1:30 वाजता तो विसर्ग कमी करून 3200 क्युसेक्स करण्यात आल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. तर उजनी धरणातून सध्या सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनॉल 600 क्युसेक्स असं पाणी सोडलं जात आहे. तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स. धरणाची आजची टक्केवारी 108.19 TMC झाली असून उजनीवरील पावसाची नोंद ही मागील 24 तासात 0 मिलीमीटर आहे. उजनीवर पाऊस न झाल्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात विसर्गात घट होत चाललेली आहे. तर एकूण पाणीसाठा उजनी धरणात 121.62 TMC, यातील उपयुक्त पाणीसाठा 57.96 TMC आहे. तर उजनीत येणारी दौंडकडूनची आवक 19,163 क्युसेक्स असून तसेच उजनीच्या वाढलेल्या विसर्गात काल दिवसभरात घट होत गेली. तो 50,000वरून दुपारी 1 वाजता काल 40,000 करण्यात आला. काल रात्री तो 35,000 क्युसेक्स 7:30 वाजता केला होता व आता सकाळी 6च्या अपडेटनुसार तो 30,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. उजनीवरील पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने विसर्गाचे प्रमाण सध्या कमी करण्यात आले असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने दिलेली आहे. अशाच पुढील व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी एक लाईक अवश्य करायला विसरू नका.